आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता पवार स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। डेल्टाबाबत पुन्हा एकदा धोक्याचा इशारा, गूगलने हटविला 1.5 लाखाहून अधिक मजकूर। कर्नाटकात 5 उपमुख्यमंत्री करण्याची तयारी सुरू। सर्वात उंच धर्मध्वजाचे ध्वजारोहण उत्साहात। अनमोड मार्ग बंद झाल्यामुळे हजारो वाहने थांबून। मडवाळ भात शिवाराचे मुसळधार पावसाने झाले नुकसान। नाना शंकर शेठ यांची 156वी पुण्यतिथी संपन्न। शंकरगौडा पाटील यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचे स्वागत। सार्वजनिक गणेशोत्सवासाठी प्रशासनाची नियमावली जाहीर। खानापूर शांतिनिकेतनला डिग्री कॉलेजची मंजुरी। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 8843 8863। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। जागतिक आरोग्य संघटनेने शुक्रवारी पुन्हा एकदा डेल्टा व्हेरिएंट बाबत धोक्याचा इशारा दिलाय। डेल्टा व्हेरिएंटमुळे परिस्थिती बिघडण्यापूर्वी त्याचा प्रसार कमी करावा लागेल, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे। वेगाने पसरणारा डेल्टाचा प्रकार जो आधीच भारतात सापडला आहे, आता 132 देश आणि प्रदेशांमध्ये आढळून आल्याचे आरोग्य संघटनेने सांगितले। WHO चे आपत्कालीन संचालक मायकेल रायन यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे। डेल्टा एक धोक्याचा इशारा आहे। हा व्हायरस पसरत आहे, पण याचे अधिक धोकादायक रूप समोर येण्यापूर्वी आपल्याला समजून घ्यावा लागेल, असे त्यांनी म्हटलं आहे। जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर टेड्रोस यांनीही याबाबत भाष्य केलं आहे। आतापर्यंत 4 चिंताजनक कोरोना व्हायरसचे प्रकार समोर आले आहेत आणि व्हायरस पसरत राहिल्याने आणखीन येत राहतील। WHOच्या 6 पैकी 5 क्षेत्रांमध्ये गेल्या 4 आठवड्यात सरासरी संसर्ग 80% वाढला आहे, असे टेड्रोस म्हणाले। गूगलने हटविला 1.5 लाखाहून अधिक मजकूर। गूगलने मागील 2 महिन्यात 1.5 लाखाहून अधिक मजकूर हटवला आहे। गूगलने शुक्रवारी जाहीर केलेल्या मासिक पारदर्शकतेच्या अहवालात म्हटले आहे की वापरकर्त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर त्यांनी मे महिन्यात 71,132 आणि जूनमध्ये 83,613 मजकूर काढून टाकण्यात आला। वापरकर्त्यांच्या तक्रारींव्यतिरिक्त गूगलने स्वयंचलित प्रक्रियेद्वारे मे मध्ये 6,34,357 आणि जूनमध्ये 5,26,866 मजकूर काढून टाकला। US आधारित कंपनीने 26 मे रोजी लागू झालेल्या भारताच्या IT नियमांचे पालन करून ही माहिती दिली। गूगलने आपल्या पहिल्या अहवालात म्हटले आहे की यावर्षी एप्रिलमध्ये त्यांना भारतातील वैयक्तिक वापरकर्त्यांकडून स्थानिक कायदे आणि वैयक्तिक हक्कांच्या उल्लंघनाबाबत 27,700हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। परिणामी 59,350 मजकूर काढून टाकण्यात आला। कर्नाटकात 5 उपमुख्यमंत्री करण्याची तयारी सुरू। कर्नाटकमध्ये 2023 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने आतापासूनच तयारी सुरू केली आहे। त्याचाच भाग म्हणून BS येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री पदावरून दूर केले गेले। आता राज्यातील प्रत्येक घटकाला आपल्या बाजूने वळवता येईल या उद्देशाने 5 उपमुख्यमंत्री बनवण्याची तयारी पक्ष करीत आहे। दरम्यान बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। शहा यांनी त्यांना उत्तम प्रशासन द्या असे म्हटले। आपण जो विश्वास माझ्यावर दाखवला तो मी योग्य ठरवीन असे मी त्यांना म्हणालो, असे बोम्मई यांनी सांगितले। बोम्मई यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी आणि जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचीही भेट घेतली। यासह कर्नाटकामध्ये 3 उपमुख्यमंत्र्यांची नावे नव्या मुख्यमंत्र्यांनी सांगितली। 3 उपमुख्यमंत्री होण्याबाबत एकमत झाले आहे। आर अशोक, गोविंद कारजोळ आणि श्रीरामुलू हे कर्नाटकाचे 3 उपमुख्यमंत्री केले जातील असे चित्र स्पष्ट झाले आहे। सर्वात उंच धर्मध्वजाचे ध्वजारोहण उत्साहात।
श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरमध्ये शनिवारी धर्मध्वज अनावरण सोहळा पार पडला। या ध्वजाचे वैशिष्ट्य म्हणजे बेळगावातील हा सर्वात उंच ध्वज असून ही विशेष अभिमानाची बाब ठरली आहे। या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून हिंदू राष्ट्र सेना संस्थापक धनंजयभाई देसाई, श्री दत्तात्रय मठाचे मठाधीश अशोकजी शर्मा हे उपस्थित होते। सकाळी कपिलेश्वर मंदिर येथे धनंजयभाई देसाई आणि अशोकजी शर्मा यांच्या हस्ते रुद्राभिषेक घालण्यात आला। त्यानंतर वाद्यांच्या गजरात ध्वजाची मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर धर्मध्वजाचे अनावरण झाले। तसेच हिंदू धर्म अभिमानी कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधण्यात आला। या कार्यक्रमात आमदार अनिल बेनके उपस्थित होते। या कार्यक्रमात बाल युवा वर्गासह धर्मप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता। अनमोड मार्ग बंद असल्यामुळे वाहने परत पाठविली। कर्नाटकातून गोव्याकडे जाण्यासाठी सर्व मार्ग बंद झाल्याने अवजड वाहनधारकांची गैरसोय होत आहे। कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आदी भागातून यल्लापूर मार्गे गोव्याला अवजड वाहने मोठ्या प्रमाणात जात होती, परंतु नुकत्याच झालेल्या पावसामुळे यल्लापूर मार्गाच्या बाजूने वाहतूक बंद आहे। यामुळे सदर वाहने अनमोड मार्गे गोव्यात जाण्याच्या प्रयत्नात होती। मात्र हा मार्ग बंद असल्याने हजारहून अधिक वाहने अनमोड तसेच रामनगर येथे थांबून होती। शनिवारी सकाळपासून ट्रक चालकांनी अनमोड घाटातून जाण्यासाठी पोलिसांना विनंती केली, पण अनमोड घाटात सातत्याने पाऊस पडत असल्यामुळे धोका निर्माण झाला आहे। यामुळे दुपारनंतर रामनगर कॉर्नरवरून जोयडा तालुक्याचे तहसीलदार आणि रामनगर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक यांनी सर्व वाहन चालकांना परत हुबळी मार्गे पाठविले। मडवाळ भात शिवाराचे मुसळधार पावसाने झाले नुकसान। खानापूर तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातले। अनेक शिवारातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। असेच नुकसान मडवाळ तालुका खानापूर गावच्या बांधा शिवारातील भात पिकाचे तसेच वीररांगा शिवारातील भात शिवाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हतबल झाला आहे। गेल्या 15 दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसाने मडवाळ भागाजवळून वाहणाऱ्या पांढऱ्या नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढला आणि त्यामुळे मडवाळ गावच्या बांधा शिवारात नंजिलकोडल नाल्यातून येणाऱ्या पाण्यामुळे आणि पांढऱ्या नदीतून येणाऱ्या पाण्यामुळे जवळपास 15 एकर भात शिवार पाण्याखाली गेले। त्यामुळे माती, वाळू, दगड यांचा खच भात शिवारावर पडला आहे। या भागातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। नाना शंकर शेठ यांची 156वी पुण्यतिथी संपन्न। दैवज्ञ ब्राह्मण समाज शिक्षण संस्था आणि श्री सुवर्णलक्ष्मी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी कैलासवासी नामदार जगन्नाथ नाना शंकर शेठ यांची 156वी पुण्यतिथी शनिवारी सकाळी सोसायटीच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक मनोहर कारेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून दैवज्ञ ब्राह्मण समाज संस्थेचे अध्यक्ष राजू बेकवाडकर, सोसायटीचे अध्यक्ष विठ्ठल शिरोडकर, उपाध्यक्ष विजय सांबरेकर, दैवज्ञ ब्राह्मण समाज शिक्षण संस्थेचे चेअरमन विनायक कारेकर व्यासपीठावर उपस्थित होते। प्रारंभी प्रमुख पाहुणे राजू बेकवाडकर यांच्या हस्ते नाना शंकर शेठ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले। या प्रसंगी सर्वांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। सोसायटीचे अध्यक्ष विठ्ठल शिरोडकर यांनी नाना शंकर शेठ यांच्या कार्याचा आढावा घेतला। या समारंभाला समाजातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे व्यवस्थापक अभय हळदणकर तर प्रदीप किल्लेकर यांनी आभार मानले। शंकरगौडा पाटील यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचे स्वागत। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर बसवराज बोम्मई पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले आहेत। यावेळी दिल्ली विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांनी विमानतळावर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच अभिनंदन केले। मुख्यमंत्री बोम्मई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आणि पक्षाच्या धोरणांबाबत चर्चा केली। यावेळी शंकरगौडा पाटील यांच्यासह खासदार इराणा कडाडी, खासदार तेजस्वी सूर्या यांच्यासह दिल्ली कर्नाटक भवनचे अधिकारी उपस्थित होते। सार्वजनिक गणेशोत्सवासाठी प्रशासनाची नियमावली जाहीर।
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाने नियमावली जाहीर करावी अशी मागणी मागील काही दिवसांपासून करण्यात येत होती। त्यानुसार आता जिल्हा प्रशासनाने नियमावली जाहीर केली आहे। लोकांच्या धार्मिक भावनांचा आदर करत पारंपरिक गणेशोत्सव सोहळा करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निश्चित केल्या आहेत। घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना तो प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करूनच करावा लागणार आहे। सार्वजनिक ठिकाणी 4 फुटांपेक्षा जास्त नसलेली आणि घरात 2 फुटांपेक्षा जास्त उंच मूर्ती नसावी अशा गणेश मूर्ती स्थापित केल्या पाहिजेत। सार्वजनिक श्री मूर्तींची प्रतिष्ठापना जवळच्या मंदिरात करावी। गणेशोत्सव मंडळ किंवा समित्यांना स्थानिक प्रशासनाकडून पूर्व परवानगी असणे आवश्यक आहे। सार्वजनिक आरतीसाठी मंडपात 5 जणांना परवानगी। गणेशोत्सवाच्या काळात सांस्कृतिक, संगीत, नृत्य किंवा कोणत्याही कार्यक्रमांना परवानगी नाही। गणेशोत्सवात मूर्ती आगमन किंवा विसर्जनावेळी कोणत्याही कारणास्तव कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढणे वर्ज्य आहे आणि यावर संपूर्णपणे निर्बंध घालण्यात आले आहेत। खानापूर शांतिनिकेतनला डिग्री कॉलेजची मंजुरी। तोपिणकट्टी तालुका खानापूर येथील श्री महालक्ष्मी ग्रुप एज्युकेशन सोसायटीच्या शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या शांतिनिकेतन डिग्री कॉलेजला राज्य सरकारच्या उच्च शिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे। यंदापासून विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या डिग्रीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून तालुक्यातील विद्यार्थी वर्गाने गुणात्मक शिक्षणासाठी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर आणि सचिव प्राध्यापक RS पाटील यांनी केली आहे। राणी चेन्नम्मा विद्यालयाशी संलग्न विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमाला परवानगी मिळाली आहे। यावेळी प्राध्यापक RS पाटील यांनी सांगितले की कमवा आणि शिका या तत्वावर पदवी शिक्षण देण्याचा मानस आहे। या ठिकाणी गरीब होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य सुद्धा करून देण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। गुरुवर्य विगो साठे मराठी प्रबोधिनी आणि राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अध्ययन अध्यापन या कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत पोद्दार यांनी कवितांचे अध्यापन या विषयावर आपली मांडणी केली। प्रास्ताविक आणि ओळख बीबी शिंदे यांनी केली। सुभाष ओळकर यांनी पुष्पगुच्छ आणि ग्रंथ भेट देऊन पाहुण्यांचे स्वागत केले। यावेळी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, चिमणराव जाधव, सुरेश गडकरी, इंद्रजित मोरे उपस्थित होते। कवितेचे अध्यापन करताना साहित्य कृतीचा आस्वाद घेतला पाहिजे, कवितेच्या दृष्टीला न्याय देता आला पाहिजे असे त्यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले। या व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी प्रबोधिनीचे सदस्य इंद्रजित मोरे, गजानन सावंत,
धीरनसिंह राजपूत, प्रसाद सावंत, मराठी विद्यानिकेतन शिक्षक वर्ग यांचे सहकार्य लाभले। शेवटी प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर यांनी आभार मानले। बेळगाव खानापुरात उद्या वीज खंडित, हेस्कॉम कडून दुरुस्ती हाती घेण्यात येणार असल्याने रविवार दिनांक 1 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे। बेळगाव तालुक्यातील बाळगामट्टी, कुट्टलवाडी, बामणवाडी, नावगे, जानेवाडी, खादरवाडी, रणकुंडे, कर्ले, किणये, संती बसवाड, काळेनट्टी, वाघवडे, रंगधोळी, मार्कंडेयनगर, वाल्मिकीनगर, मच्छे औद्योगिक परिसर तसेच खानापूर तालुक्यातील उचवडे, कुसमळी, बैलूर, मोरब, जांबोटी, ओलमणी, वडगाव, दारोळी, चापोली, कापोली, मुडवी, हब्बनट्टी, देवाची हट्टी, तारोळी, गोल्याळी, बेटगेरी, तळेवाडी, आमटे, कालमणी, चिखले, कणकुंबी, गवसे, आमगाव, बेटणे, पारवाड, चिगुळे, मान, सडा, चोरला, जुने आणि नवे हुळंद आदी गावांमध्ये वीज खंडित केली जाणार असल्याचे हेस्कॉमने कळवले आहे। चिकोडी नगर परिषदेतर्फे सामाजिक उपक्रमांचे आयोजन। चिकोडी नगर परिषदेतर्फे विविध सामाजिक उपक्रम नेहमीच राबविण्यात येत असतात, त्याचा अनेक नागरिकांना फायदा झाला आहे। 1 ऑगस्ट रोजी माजी खासदार डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या वाढदिनाचे औचित्य साधून आमदार महंतेश कवटगीमठ यांच्या मार्गदर्शनानुसार सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष प्रवीण कांबळे यांनी दिली। ते नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित पत्रकार बैठकीत बोलत होते। नगराध्यक्ष कांबळे पुढे म्हणाले की येथील सरकारी रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात येणार आहेत। याशिवाय कोरोना लसीकरणाची मोहीम अधिक गतीने व्हावी यासाठी जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे। या उपक्रमात शहरवासियांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले। चन्नम्मा विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षा लांबणीवर। राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या ऑगस्ट रोजी नियोजित पदव्युत्तर परीक्षा 2 दिवस लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत। आता सदर परीक्षा 4 रोजी घेण्यात येणार आहेत। पदवी परीक्षा ठरवलेल्या वेळेनुसार घेण्यात येणार आहेत। विद्यार्थ्यांनी शुक्रवारी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे। मात्र यापुढे आंदोलन झाल्यास गय करण्यात येणार नसल्याची भूमिका विद्यापीठाने घेतली आहे। आरसीयूच्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा 2 ऑगस्ट पासून घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाकडून कळविण्यात आले होते। वेळापत्रकही जाहीर करण्यात आले होते। मात्र एकही दिवस अंतर न सोडता सलग परीक्षा घेण्यात येणार होती, त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाला पुरेसा वेळ नव्हता। हे यूजीसी मार्गसूचीचे उल्लंघन आहे असा आरोप विद्यार्थ्यांकडून होत आहे। शिवाय पुरामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी अडचण येणार आहे, त्यामुळे परीक्षा लांबणीवर टाकण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती। या पार्श्वभूमीवर पदव्युत्तर परीक्षा 2 ऑगस्ट ऐवजी 4 पासून घेण्यात येणार आहे। हिंडलगा पंपिंग स्टेशनमधील 2 पंपांची दुरुस्ती। हिंडलगा पंपिंग स्टेशनमध्ये एकूण 600 अश्वशक्तीचे पंप कार्यरत होते। पावसाचे पाणी शिरल्याने हे पंप निकामी झाले। त्यापैकी 2 पंप दुरुस्ती झाले असून अजून 5 पंप दुरुस्ती सुरू आहे। सध्या शहरात 3 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे। आठवड्यानंतर हिंडलगा पंपिंग स्टेशनमध्ये दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले। 7 पैकी एका पंपाची दुरुस्ती झाली होती। त्यानंतर काही गल्ल्यांमध्ये पाणी पुरवठा करण्यात आला। आतापर्यंत 2 पंपांची दुरुस्ती झाली असून अजून 5 पंपांची दुरुस्ती सुरू आहे। सर्व पंप दुरुस्त झाल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती L&T कंपनीने दिली आहे। जिव्हाळा फाउंडेशनच्या वतीने डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण। पाईपलाईन रोड विजयनगर येथील मारुती मंदिरात जिव्हाळा फाउंडेशनच्या वतीने डेंग्यू आणि चिकनगुनिया प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले। सुरुवातीला मारुती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष DB पाटील आणि इतर ट्रस्टींनी जिव्हाळा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुरेखा पोटे आणि इतर सदस्यांचे पुष्पहार आणि श्रीफळ देऊन स्वागत केले। डॉक्टर सुरेखा पोटे यांनी लसीकरण मोहिमेचा उद्देश सांगितला आणि शहराच्या विविध भागामध्ये ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले। विजयनगर परिसरातील शेकडो नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घेतला। पोलीस उपायुक्तपदी PV स्नेहा यांची नियुक्ती।
बेळगावच्या गुन्हा अन्वेषण विभाग पोलीस उपायुक्तपदी PV स्नेहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सध्याचे DCP चंद्रशेखर R निलगार हे 31 रोजी निवृत्त होत असून त्यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे। त्या सध्या म्हैसूर येथे लोकायुक्त पोलीस अधीक्षक म्हणून सेवा बजावित आहेत, तसेच बेळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच सेवा बजावणार आहेत। मटका खेळणाऱ्या तिघांना अटक। होनगा गावातील जनता प्लॉट गोडाऊनमध्ये मटका खेळणाऱ्या 3 जणांना काकती पोलिसांनी अटक केली आहे। शिवाजी लक्ष्मण बजंत्री वय 37, भरमा मारुती बजंत्री वय 29 आणि नागेश यल्लापा बजंत्री वय 19 सर्व राहणार होनगा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। अटक केलेल्यांकडून पोलिसांनी 1890 रोख 3 मोबाईल जप्त केले आहेत। आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणी काकती पोलीस अधिक तपास करीत आहेत। भारताच्या रणरागिणींचा दक्षिण आफ्रिकेवर विजय, वंदनाची विक्रमी हॅट्रिक। भारतीय महिला हॉकी संघाने पूल एच्या शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 4-3 असा पराभव केला। यामुळे टोकियो ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीसाठी भारताच्या आशा कायम राहिल्या आहेत। भारतासाठी वंदना कटारियाने 3 आणि नेहा गोयलने 1 गोल केला। वंदना कटारिया ऑलिम्पिक सामन्यात हॅट्रिक करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे। भारतीय हॉकी संघ पुढील फेरीत जाण्याच्या आशा अजूनही आहेत। जर ब्रिटनने आज आयर्लंडला हरवले तर भारत उपांत्यपूर्व फेरी गाठेल। वंदना कटारियाने पहिल्या क्वार्टरमध्ये भारताला शानदार सुरुवात करून दिली आणि 4थ्या मिनिटाला गोल केला। मात्र दक्षिण आफ्रिकेने पहिल्या क्वार्टरच्या शेवटच्या क्षणात बरोबरी साधली। दुसऱ्या क्वार्टरमध्येही वंदनाने आक्रमक खेळ दाखवत स्कोर 2-1 असा केला। दक्षिण आफ्रिकेने मात्र भारताच्या अत्यंत कमकुवत संरक्षण रेषेला दुसऱ्यांदा छेद दिला। पूर्वार्धात सामना 2-2 असा बरोबरीत होता। ध्यानी मनी नसताना टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला या प्रकारात निर्माण झाली पदकाची आशा। टोकियो ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी, बॉक्सिंग, तिरंदाजी अशा क्रीडा भारताला पदकांची आशा होती, पण भारतीय खेळाडूंना यश मिळाले नाही। अशात कोणाच्या ध्यानी मनी नसताना ॲथलेटिकमध्ये पदकाची आशा निर्माण झाली आहे। ऑलिम्पिक 2020च्या 8व्या दिवशी महिलांच्या थाळीफेकमध्ये भारताला आनंदाची बातमी मिळाली। या प्रकारात भारताची अनुभवी सीमा पुनिया आणि युवा कमलप्रीत कौर या दोघींचा सहभाग होता। थाळी फेरीमध्ये जगभरातून 31 खेळाडू पात्र ठरल्या होत्या। त्यांचे 2 गट करण्यात आले होते। ग्रुप ए मध्ये सीमा तर ग्रुप बी मध्ये कमलप्रीत कौर होती। दोन्ही ग्रुपमधील खेळाडूंना 3 संधी असते आणि त्यातील सर्वोत्तम कामगिरी विचारात घेतली जाते। अंतिम फेरीत अव्वल 12 जण पात्र ठरतात। बायो बबलचे नियम मोडले, तिघा क्रिकेटपटूंवर कठोर कारवाई, 1 वर्षाची बंदी। कोरोना व्हायरसमुळे सर्व क्रीडा प्रकारात काही नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे। या नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई केली जाते। अशी कारवाई आतापर्यंत कोणत्याही खेळाडूवर झाली नव्हती, पण क्रिकेट विश्वात अशी मोठी कारवाई झाली आहे, ज्याने तिघा क्रिकेटपटूंना धक्का बसलाय। इंग्लंड दौऱ्यावर असताना जैवसुरक्षित वातावरणाचे उल्लंघन केल्याबद्दल श्रीलंकेच्या तिघा क्रिकेटपटूंवर मोठी कारवाई करण्यात आली आहे। श्रीलंका क्रिकेटच्या 5 सदस्यांच्या समितीच्या अहवालाच्या आधारावर फलंदाज धनुष्का गुणतिलका, कुसाल मेंडिस आणि विकेटकीपर निरोशन डिक्वेला यांच्यावर 1 वर्षाची बंदी आणि 10 मिलियन श्रीलंका रुपये भारतीय चलनात 38 लाख रुपये इतका दंड करण्यात आला आहे। या संदर्भात समितीने खेळाडूंवर 18 महिन्यांची बंदी घालण्याची शिफारस केली होती। त्याचबरोबर $15,000 इतका दंड करण्यास सांगितले होते। एका भावाने क्रिकेटचा विश्वचषक जिंकला तर दुसरा आता ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणार। क्रिकेटमध्ये मोठ्या भावाने दहशत निर्माण केली असताना आता धाकट्या भावाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपली दखल घ्यायला भाग पाडलं आहे। ऑस्ट्रेलियाचा घातक गोलंदाज मिशेल स्टार्कच्या भावाबद्दल आपण बोलत आहोत। उंच उडीत ऑस्ट्रेलियाच्या पदकाच्या आशा जिवंत ठेवणारा ब्रेंडन स्टार्क। आपल्या भावाप्रमाणेच ब्रेंडन हा उत्तम ॲथलीट आहे। स्टार्क बंधू ऑस्ट्रेलियाच्या क्रीडा विश्वात आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाले आहेत। मिशेल ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे, तर ब्रेंडन ऑलिम्पिकच्या ॲथलेटिक्स स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करत असून आता त्याने अंतिम फेरीत धडक मारली आहे। सर्व स्पर्धा जिंकणाऱ्या नोवाक जोकोविचला पराभवाचा धक्का।
टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये एकामागून एक धक्कादायक निकालांची नोंद होत आहे। विशेषतः टेनिस कोर्टवर आतापर्यंतच्या सर्वात आश्चर्यकारक निकाल नोंदविले गेले आहेत। जर्मनीच्या अलेक्झांडरने वर्ल्ड नंबर 1 सर्बियाच्या नोवाक जोकोविचचा पराभव करत टोकियो ऑलिम्पिकमध्ये मोठ्या विजयाची नोंद केली आहे। टेनिस विश्वात मोठा उलटफेर करताना उपांत्य फेरीत झेव्हेरने जोकोविचचा 1-6, 6-3, 6-1 असा पराभव केला आणि कारकिर्दीत पहिल्यांदाच ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठली। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।